लगभग मी आता तयारी करून आलो आणि रेल्वेचा गेट पडला आहे घरून. लवकर प्रेसकडल्या आंघोळ केली आणि महामित्र तिथे गेलेला आहे आणि मी आता तयार होऊन बसलो आहे. फक्त 5 मिनटात तिथे जाणार आहे. पूजा चालू आहे आणि पोचलो आता रेल्वेच्या गेटवर. थंडीचे केस बिस पूर्ण माझे उडलेले आहे. पण आज दिवसभर कार्यक्रमात पूर्ण कार्यक्रमात मी हजेरी बुद्ध टेकडीवर पोचलो आणि खीर घेतली हातात आणि खूप छान वातावरण आहे बघता आता. आणि ऊन पण खूप आहे आणि थोडे मूळमधले बुद्ध बांधव सगळे हळूहळू येत आहे. 11 वाजताच कार्यक्रम झाला असं बोललं आणि सगळे आता बसून खीरचा आस्वाद घेत आहे. मी पण खीरचा आस्वाद घेत आहे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा घेऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा. मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा. शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा. प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा. विश्व शांतीच्या समतेची धारा. शोध सत्याचा घेऊ चला रे. खीर खाल्ली, वंदन केलं. बंतेजींना पण आम्ही भेटलो. बंटी पण भेटला फोटो खिचासाठी. बाकीचे मूलचे बौद्ध बांधव आले आहेत. पण इथे जसं डेव्हलपमेंट पाहिजे होतं तसं काही झालं नाही. आता ते झालं नाही हे आता हे यांनाच माहीत. कारण की कित्येक वर्षापासून माननीय सुधीर भाऊ इकडचे आमदार होते, वनमंत्री होते. तर त्यांच्या प्रयत्नातून हे झालं असतं. पण हे वाडा जातीवाद म्हणजे गट, त्याच्यामुळे हे सगळं झालं नाही आणि हे तसंच राहिलं नाही. तर एक चांगलं बौद्ध स्थळ इथं मूलमध्ये झालं असतं आणि एक चांगली भव्य दिव्य मूर्ती इथे तयार झाली असती. पण असो, जाऊ दे, आपलं काही करायचं नाही. आपण आपल्या याच्यानं वागत राहायचा. पण आपण स्वतःला फक्त बौद्ध मानून होत नाही, तर आपण कधी भंतेजी पण झालं पाहिजे, दीक्षा घेतली पाहिजे. तेव्हा आपल्याला समजा की आपण आचरण कसे असले पाहिजे. फक्त आपण टिशीवर त्या बौद्ध आहे, महार आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक आपल्या मुळाबाळाला किंवा आपण स्वतःही 2 किंवा 3 महिन्यासाठी बौद्ध अनुयायी झालो पाहिजे, भंतेजी झालो पाहिजे. तेव्हा आपल्याला सगळ्या आचरणात सगळ्या गोष्टी कळेल. फक्त आपण इथंच राहतो. आपण बाहेर देशात गेलो तेव्हा आपल्याला कळेल भारतापेक्षा भारताच्या बाहेर जास्त बौद्ध बांधव राहतात आणि ते मानतात एवढ्यांनी. म्हणजे हे मी आता 3 महिने जेव्हा मी बौद्ध यात्रेत धम्मयात्रेत गेलो होतो तेव्हा मला सगळं कळलं. आणि एक मूल वाचण्यासाठी खुश खबर देत आहे की मी स्वतःचा बुद्ध टेम्पल इथं मूल तालुक्यात बांधणार आहे आणि त्याची लवकरच आपण सुरुवात करणार आहे. पण ते सगळं 5 एकरमध्ये राहणार आहे आणि ते स्वतःचं आपलं राहणार आहे. तर त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतीची पण पाहणी चालू आहे आणि बाकीचा जो सगळा खर्च आहे ते सगळं थायलंड इथले भंतेजी आपल्यासाठी करणार आहे. आणि एक चांगली बौद्ध मूर्ती, एक चांगला विपश्यना केंद्र आपण इथं मूलमध्ये उभारणार. आज खूप मोठा दिवस आहे बौद्ध अनुयायांसाठी. टेकडीवरून छान वाटला, पण डेव्हलपमेंट झालं नाही याचं दुःख मनात सदैव राहतं. पण होईल आज न उद्या. आम्ही वाट बघत आहे. कधी ना कधी असं डेव्हलपमेंट होईलच. आणि एवढ्या निसर्गरम्य वातावरणात टेकडी आहे हे आमचं भाग्य.